महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भातली। उशिरा का होईना पण अखेरीस पावसाने राज्यात हजेरी लावली। पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। काही ठिकाणी ओढे नाले भरून वाहू लागले तर ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। राज्यातली काही प्रातिनिधिक स्वरूपाची ही दृश्य आहेत। सोलापुरात अनेकांच्या घरात पाणी शिरलंय कारण तिथे मुसळधार पाऊस झालाय। लातूरच्या निलंगा या ठिकाणी सुद्धा रस्त्यांना अक्षरशः ओढ्याच्या नाल्याचं नद्यांचं स्वरूप आलंय। तर खेड शिवापूर या भागामध्ये सर्व्हिस रोडमध्ये साचलेलं पाणी दिसतंय। वाहन चालकांची तिथे कसरत झालेली दिसली, तारांबळ उडाली। काही गाड्या तर या पाण्यामध्ये येऊन बंद सुद्धा पडलेल्या दिसल्या। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पहिल्याच पावसाचा जोर दिसला। जाधववाडी, राऊतवाडी, शिरढोण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ओढे आणि नद्या तुडुंब भरून वाहू लागलेत। रात्री पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे परिसरातील ओढे नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। जाधववाडी, राऊतवाडी, शिरढोण, वडजिरे हा भाग जलमय झालाय। तर पावसाच्या आगमनाने रखडलेल्या पेरण्या करण्यात शेतकरी आता व्यस्त झालाय। अहमदनगरहून आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। साहेबराव, नगरमध्ये आतापर्यंत किती मिलीमीटर पावसाची वगैरे नोंद झाल्याची काही माहिती समोर आली आहे का? आणि त्याचे परिणाम काय दिसतायत? शेतकऱ्यांमध्ये आता काय वातावरण आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खरीपाच्या पेरण्या ज्या आहेत ते थांबलेल्या होत्या, कारण पाऊस त्या प्रमाणात हवा होता। कारण जमीन जोपर्यंत ओली भुसार होत नाही तोपर्यंत पेरणी होत नाही, त्याची वाट आतुरतेने गेले 15 दिवसापासून पाहत होते। तो पाऊस काल सायंकाळी 5:30-6 वाजता जोरदार पाऊस पडला। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस हा आहे। पारनेर तालुक्यामध्ये 4-5 जी गाव आहेत, वडीवाडी वगैरे या भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस, ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर त्या परिसरामध्ये ओढे नाले जे आहेत भरून वाहत होते। परंतु आनंदाची बातमी ही आहे की ज्या भागामध्ये आज पेरण्या रखडल्या होत्या, कारण खरीप पिकाची पेरणी ह्या पावसावर अवलंबून असते। वेळेत पेरणी झाली नाही तर त्या धान्य येत नाही। त्यामुळे अशी धारणा असल्यामुळे आज तरी पाऊस पडल्यामुळे आज पेरणीला उद्या परवा सुरुवात होईल। तसे पण येणाऱ्या काळामध्ये जो पाऊस पहिला पाहिजे होता, त्यामुळे शेतकरी आता समाधानी आहे। साहेबराव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ज्या पावसाची प्रतीक्षा इतक्या दिवसांपासून होती तो पाऊस अखेर आलाय आणि त्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग येतोय। दुसरीकडे या मुसळधार पावसात काही ओढे आणि नाले कसे दुथडी भरून वाहू लागलेत ती देखील दृश्य नगरमधल्या पारनेर इथली। आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आणि पहिल्याच पावसात नागरिकांची तारांबळ उडाली। शहरातल्या अनेक भागात घरामध्ये सुद्धा पहिल्याच पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं होतं। तर सोलापूर शहरात शनिवारी एकूण 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मंगळवार बाजार परिसरातील गणेश शॉपिंग सेंटर समोरचा रस्ता देखील जलमय झाला होता आणि या भागातील पेट्रोल पंप परिसरात कमरे इतकं पाणी साचलं होतं। लातूरच्या निलंगा तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली। पहिल्याच पावसात नाले आणि ओढे भरून वाहू लागलेत। ओढ्यांना पूर आल्यामुळे निलंगा तालुक्यातील कोराळी आणि कासार शिरशी येथील पूल पाण्याखाली गेलेत। पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या आहेत। मुसळधार पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। या पावसात अनेक वाहनं सुद्धा बंद पडली आणि पावसाळ्यापूर्वी कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे पहिल्याच पावसात महामार्ग प्रशासनाच्या कामाची दुरवस्था झाली आणि त्यामुळे नागरिकांनी महामार्ग प्रशासनावरती प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। लोणावळा खंडाळा शहरात सुद्धा मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्यात। गेल्या 24 तासात लोणावळा शहरात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर खंडाळा घाटात पहिल्याच पावसात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावरती ढग अवतरल्याचं चित्र दिसलं। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरती पावसाची रिपरिप सुरू आहे आणि या ढगामुळे निसर्गरम्य परिसर आणखीनच खुललाय।
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे आणि उत्तर पूर्व अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे राज्यात मान्सून सक्रिय झालाय। कोकण, गोवा किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र तसंच घाटमाथ्यावर 25 ते 28 जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचं दमदार आगमन झालं। मुंबईमध्ये अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेला पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रिय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सून रेषा अलिबागपर्यंत पुढे सरकली असं हवामान विभागानं जाहीर केलंय। दरम्यान मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईत येत्या 2 दिवसात मान्सून आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मान्सून आगमनासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सूनचं आगमन जाहीर केलं जाईल। तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं जातंय। तर पुढील 3 ते 4 दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका हा प्रवाशांना बसलाय। पहिल्याच पावसात बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना चक्क छत्री घेऊन प्रवास करावा लागलाय। पालघरमधील सफाळे आगारातील सफाळे उसरणी या बसला पावसामुळे गळती लागली होती आणि या बसमध्ये बसलेल्या प्रवाशाची चांगलीच तारांबळ उडाली। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त होतोय। नादुरुस्त बस सेवेसाठी का पाठवली जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करतायत। आता भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील नागरिकांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत बेजबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला। वर्षानुवर्ष हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक करत असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून आश्वासनांव्यतिरिक्त अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात एल्गार पुकारलाय। एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन रस्ते दुरुस्ती करणार आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। अजूनही 15 दिवसाचा अल्टिमेटम झाला तरी सुद्धा या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही संपूर्ण जांभोरा वासियाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करण्याकरिता या ठिकाणी बेशरमचे झाडं लावून त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। पाण्याच्या शोधात धुळे शहरातील महिंदळे परिसरात माकडांची टोळी आली होती। 5 ते 6 माकडांची ही टोळी पाहण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली। आता काही नागरिकांनी या माकडांना खाण्यासाठी मिष्टान्न दिलं। जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून 3 महिन्यांपासून तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती आहे। तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे आणि वनक्षेत्रात तर जलसाठ्यांनी तळ गाठलाय। त्यामुळे वन्यजीवांनी आता शहराकडे पाण्यासाठी वाट धरल्याचं चित्र आहे। कुकडीच्या पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। नगर जिल्ह्याला हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। तसंच पाण्याबाबत नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते गप्प का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। नगर जिल्ह्याला त्याचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। आम्ही काय त्यांच्यामधून काही मागत नाही। वर्षानुवर्ष आमच्यावर अन्याय झालाय। त्यांचं सरकार असताना महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये त्यांनी कधीही नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून दिलं नाही आणि त्यामुळे एवढे वर्ष त्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि आज या दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं पाणी न येऊन देणे आणि मग आम्ही असं करू आणि तसं करू, मला वाटतं पूर्ण चुकीचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आता आमदार आहेत ज्यांचं कुकडीचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, ते काय भूमिका घेता याच्यावर हे मला पाहणं आहे आणि हे नगरच्या जिल्ह्याची जनतेसमोर आता स्पष्ट होणार आहे की कोण त्यांच्यासाठी उभं राहू शकतं आणि कोण त्यांच्यासाठी नाही। आणि आता पुढची बातमी आहे। ईडीनं 2 दिवसांआधी सांगलीमध्ये केलेली कारवाई अखेरीस आज 53 तासांनंतर संपली आहे। राजाराम बापू सहकारी बँकेच्या कार्यालयात ठाण मांडून बसलेले ईडीचे अधिकारी अखेर आज आपली चौकशी संपवून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। या कारवाईत ईडीनं अनेक कागदपत्र देखील ताब्यात घेतली आहेत। ईडीच्या या चौकशीमुळे अडकलेल्या 80 कर्मचाऱ्यांची देखील सुटका झाली।
सांगलीतल्या व्यावसायिक पारेख बंधूंसह 5 व्यापाऱ्यांवरती ईडीनं 2 दिवसांपूर्वी छापा टाकला होता. गोंदिया जिल्ह्यामध्ये खरेदी केलेल्या तब्बल 7,000 क्विंटल धान्य गायब झाल्याची घटना घडली आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती खरेदी करण्यात आलेलं 7,000 क्विंटल धान्य संस्थांच्या गोदामात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यस्तरीय भरारी पथकानं केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील 3 संस्था रडारवरती आहेत. शिवाय या संस्थांना वारंवार धान जमा करण्याच्या सूचना करून सुद्धा त्या जमा करत नसल्यामुळे आता या संस्थांना नोटीस बजावून धान्य जमा न केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते. राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळ्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. तसंच टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेनं दिलेत. या संदर्भात राज्य परीक्षा परिषदेनं बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिलेत आणि त्यामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. आता बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूरमध्ये एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली आणि या सभेवेळी उपस्थितांकडून ओवैसींसमोरच औरंगजेबाचे नारे लगावण्यात आले. ओवैसी भाषण करत असताना स्टेज समोरच्या तरुणांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आणि त्यांच्या या घोषणांना ओवैसी यांनी देखील प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. तीसरी बात ये है, तीसरी बात सुनिए अभी, तीसरी बात ये है, नहीं सुनो, हाँ रहेंगे सुनो, हाँ रहेंगे सुनो, हाँ रहेंगे सुनो, हाँ रहेंगे. पुढची बातमी आहे. दुकानासमोर उभी असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ माजली. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली नाही, मात्र एक जण किरकोळ जखमी झालाय. या स्फोटाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ये हमने नई गाड़ी लिए थे, ये अभी अंडर वारंटी है. इसको चार्जिंग को लगा के बच्चा जब बैटरी लगा रहा था तो इसका ब्लास्ट हो गया. इतना बड़ा ब्लास्ट था कि उसमें कम से कम 2 से 3 लोग हैं तो मर सकते थे. इतनी बड़ी आग है तो लगी थी, कुछ दिख नहीं रहा था और बहुत बड़ा ब्लास्ट हुआ है यहाँ पे. नाशिकच्या नांदगाव येथे बस स्थानकावरती उभ्या असलेल्या एसटीनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ माजली. अवघ्या काही क्षणात संपूर्ण बसला आगीनं वेढा घातला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पश्चिम बंगालमधील बांकुरामध्ये रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. ओंडामध्ये 2 मालगाड्यांची टक्कर झाली आणि या दुर्घटनेत इंजिनसोबत मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले. अपघातात मालगाडीचा मोटरमन गंभीर जखमी झालाय. या दुर्घटनेमुळे आद्रा खरगपूर मार्गावरची रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि सकाळी बांकुराच्या ओंडा स्टेशनच्या लूप लाईनवरती एक मालगाडी बिष्णुपूरच्या दिशेने उभी होती. दरम्यान बांकुराहून विष्णुपूरकडे जाणारी दुसरी मालगाडी लूप लाईनवरतीच आली आणि चालती मालगाडी थांबलेल्या मालगाडीच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली. वेग जास्त असल्यामुळे त्यांचे इंजिन दुसऱ्या मालगाडीच्या वर चढलं आणि त्याचसोबत अनेक डबे सुद्धा रुळावरून घसरले. काहीच दिवसांपूर्वी मुंबईतल्या जुहू चौपाटीवरती फिरायला गेलेली 5 मुलं समुद्रामध्ये बुडल्याची घटना ताजी असतानाच जुहू बीच परिसरामध्ये आणखी 2 मुलं बुडता बुडता वाचली आहेत. सांताक्रूज पोलीस ठाण्याच्या एका हवालदारामुळे दोन्ही मुलांचे प्राण वाचलेत. जुहूच्या कोळीवाडा लँडिंग पॉइंट जुहू बीचवरती 2 मुलं समुद्रात गटांगळ्या खात असल्याचं लक्षात येताच कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार बेले यांनी आपला जीव धोक्यात घालून खोल पाण्यात उतरून या दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढलं. या मुलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. जुहू बीचवर समुद्रात बुडत असलेल्या 2 मुलांना मुंबई पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. पोलीस हवालदार बेले यांना ही मुलं बुडाल्याची माहिती मिळताच त्यांनी जीव धोक्यात घालून खोल पाण्यात उतरत या मुलांना बाहेर काढले आणि प्राथमिक उपचार करून पालकांकडे सोपवून दिलं. वाहतूक पोलिसांच्या हाती नवीन अत्याधुनिक स्वरूपाची ई चलान मशीन देण्यात आली आहे. ठाण्याला 400 तर मुंबईला 150 ई चलान मशीन देण्यात आले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचा या मशीनमधून व्हिडिओ काढला जाणार आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात 156 विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल आणि पुणे या स्थानकातून या विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल. 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार पहिल्या यादीत 1,36,229 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता आणि यापैकी केवळ 60,923 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केलाय. अद्याप 1,76,971 जागा रिक्त असून विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे. मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च 226 कोटींनी वाढलेला आहे. जीएसटीमध्ये 12% 18% वाढ झाल्यामुळे ही वाढ झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. हा प्रकल्प 2022 मध्ये पूर्ण करण्यात येणार होता, मात्र प्रकल्प रखडल्यामुळे या वर्षाअखेरीस प्रकल्प पूर्ण होईल. मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी ह्युमन सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेची निवड केलेली आहे. या संस्थेला भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी पालिका 12,60,000 रुपये मोजणार आहे. मात्र संस्थेकडून याआधी 2 वेळा तारीख देण्यात आली आणि आता ऑक्टोबरची तारीख देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी संस्थेकडून तारीख पे तारीख मिळते. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल केंद्राच्या MMS आणि MCA या अभ्यासक्रमांच्या SIT आणि UGCनं मान्यता दिलेली आहे. या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू करण्यात येतील आणि त्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी अल्प किमतीमध्ये धातूच्या पातळ फिल्म्स आणि कोटिंगसाठी औष्णिक थर्मल बाष्पीभवन प्रणाली विकसित केलेली आहे. 25 लाख रुपये किमतीचे बाजार मूल्य असलेली ही प्रणाली विद्यार्थ्यांना काही वस्तूंचा पुनर्वापर करून केवळ 4 लाख रुपयात तयार केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रावरील बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे आणि यासाठी महापालिकेनं ठेकेदाराची नेमणूक केली आहे. महापालिका हद्दीतील 4ही प्रभागांमधील सार्वजनिक रस्त्यांवरील बेवारस वाहनांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून या वाहनांवरती 7 दिवसांची नोटीस चिकटवण्यात येते. मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस झालाय. मुंबईमध्ये मोसमी वारे दाखल झालेले नाहीत आणि त्यामुळे सध्या सुरू असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. दरम्यान पुढील 24 तासात मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस झाला असून रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. बेकरीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. दरम्यान पहिल्याच पावसात ही स्थिती झाल्यानं महापालिकेनं केलेल्या 99% नालेसफाईचे दावे फोल ठरलेत. मुंबईला पावसानं झोडपलं असून मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं हजेरी लावली. पैठण, पाचोड, सिल्लोड या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आणि यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 दिवस दरेमध्ये गावात मुक्काम केला आणि यावेळी त्यांनी कांदाटी खोऱ्यातील पिंपरी गावात राहणाऱ्या विठ्ठल गोरे या वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्या दोघांचीही विचारपूस करून त्यांची सर्व जबाबदारी स्वीकारली. या कुटुंबाला कोणताही आधार नसल्यामुळे योजनेतून घरकुल मंजूर करावे अशी सूचना जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी केलेली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्टिव्ह मोडवर असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मावळचा दौरा केला आणि यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मावळ लोकसभेवर भाजपचा दावा केलाय। लोकसभा निवडणूक तिकीट वाटपाच्या वेळी मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला हवा असं त्यांनी म्हटलंय। तर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मावळमध्ये विरोध होऊ लागलाय आणि त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये तिकीट वाटपात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज सांगली दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जाणार असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। अमळनेर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। जूनचा शेवटचा आठवडा आला तरी पावसाची लक्षणं दिसत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। 2 दिवसात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना पीक पद्धत बदलावी लागेल, तर दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलाय आणि त्यामुळे राखून ठेवलेल्या कापसाची प्रतवारी खराब होत चालल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मावळ तालुक्यातील पुसाणे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेखाली मुलांनी पालखी सोहळा आयोजित केला आणि यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रामदैवताला वारकऱ्यांच्या वेशातील चिमुकल्यांनी प्रदक्षिणा घातली। गावातील आबालवृद्ध देखील या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते। नॅसडॅक ही सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी नागपुरात 18,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। या प्रकल्पामुळे नागपुरात जवळपास 8,000 जणांना थेट तर त्यापेक्षा जास्त जणांना रोजगार मिळणार आहे आणि या प्रकल्पामुळे नागपूर हे सोलार निर्मितीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे। गोवंडीमध्ये गटारा ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये। भर पावसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केलाय। पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली। मुंबईत कोस्टल रोड परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोस्टल रोड परिसराची पाहणी करण्यात आली आहे। मुंबईतल्या पावसाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय आणि आज सकाळीच मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोड परिसरामध्ये पाहणी केली जाते। पावसाळ्यापूर्वी नेमकी काय काय तयारी आहे याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री भर पावसात घेत आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसामुळे ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी जर पाहणी केलेली आहे। आपण दृश्य पाहतो ती वरळी सिलिंग जवळची आहे, जिथे कोस्टल रोडचं देखील काम सुरू आहे। त्या कोस्टल रोडच्या ठिकाणी काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी स्वतः गाडीतून उतरून पाहणी केलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी पुन्हा पाणी साचणार नाही अशी उपाययोजना जी आहे ते त्यांनी करण्यास सांगितलेलं आहे। आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबईतल्या काही सखल भागांमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणी साचण्याची शक्यता आहे। ते पाणी साचू नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्या सर्व करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। आता वरळीमध्ये कोस्टल रोडच्या जवळ त्यांनी पाहणी केलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिलन सबवे अंधेरी येथे देखील पाहणी करणार आहे। काल पहिल्याच पावसामध्ये मिलन सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, गाड्या देखील अर्ध्यापर्यंत बुडाल्या होत्या आणि त्या ठिकाणी पाणी दरवर्षी साचतं। पण दरवर्षी पाणी साचत असेल ते ज्या काही मुंबई महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातात त्या केलेल्या उपाययोजना तोकड्या का पडतात, एक कायमस्वरूपी उपाययोजना तिथे का केली जात नाही याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मिलन सभे येथे देखील पोहोचत आहेत। आता देखील मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। या सर्व भागांची पाहणी आणि तिथला आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेत आहेत। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर।